25 मिनिटांमध्ये हे 5 षटक कंप्लीट करणं गरजेचे. राईट 10 वाजले, 10 वाजता पहिला चेंडू टाकला जात आहे. तर ही पहिली इनिंग 10 वाजून 25 मिनिटांनी संपली पाहिजेत. जास्त आपण टीम मिटिंग घेऊ नका. आणि फलंदाजाला सुद्धा सूचना आहे की जेव्हापर्यंत बाद होतील तेव्हा आपण रेडी राहायचे. तर इशारा येतोय सामन्याला सुरुवात होताना. आजच्या दिवसातला पहिला चेंडू बरोबर 10 वाजता हा चेंडू पडला जात आहे. पण हाच चेंडू उद्या ठीक सकाळी 9 वाजता पडला जाईल. सज्ज होताना गोलंदाज राईट नंबर द विकेट. पहिला चेंडू अतिशय छान लेंथवर जातो, टप्पापर्यंत खाली जातोय आणि निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. मातीची खेळपट्टी म्हणजे अशा स्थितीमध्ये असा चेंडू टाकला जाईल यात कुठली शंका नाही आहे. खूप छान वातावरण पाहतोय आपण. स्वर्गीय गोविंद संतू भोईर क्रीडांगण धानिवलीच्या या मैदानावर आदर्श ट्रॉफी 2021-22 आपण हा आनंद घेतोय. आजच्या दिवसातला पहिला सामना. रॉकी सर आणि वर्मा सर हे दोन्ही पंच पाहतोय आपण. खूप मोठं नाव आहे. गोलंदाज सज्ज होतोय राईट नंबर द विकेट. पात्र फ्रंटला येऊन मात्र पंच केले. चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये. आउटफील्ड खूप दमदार आहे. फक्त चेंडू आणण्यासाठी ते मात्र शेतशक धावणार. कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला पाठवले. चौकाराने ते मात्र खातं उघडते फलंदाज जर पाहिला आपण अक्षय. अक्षयच्या माध्यमातून पाहतोय आपण. यावेळेस पात्र वाईड यॉर्कर. अतिशय चांगला चेंडू होता. पहिला आपण टप्पापर्यंत परत खाली राहतोय. आणि या चेंडूचा सुदर्शन जर विचार केला आपण सातत्याने प्रत्येक गोलंदाज या चेंडूचा वापर जास्त करतात मर्यादित क्रिकेटमध्ये. आणि टेनिस क्रिकेटमध्ये हा चेंडूचा वापर खूप चांगल्या तऱ्हेने केला जातोय. 5 षटकाचा सामना आहे आणि पॉवर प्लेचं षटक पाहतोय आपण. पहिलं राईट नंबर द विकेट. तिलकरत्ने दिलशांची आठवण झाली या फटक्या मागे आणि चेंडू मात्र फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर निघून चालले. सीमा पार हा चौकार. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप मोठ्या संघाचं नुकसान केलेलं आहे. T20 वर्ल्ड कप विसरून चालता येणार नाही. ज्या प्रकारे भारतीय संघाने तो वर्ल्ड कप जिंकला होता असे फटके खेळा. पण तुम्ही तुमच्या जर टायमिंग परफेक्ट असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. पण इथं मात्र अक्षयनं विश्वास दाखवलं की हा फटका मी लिहिला आहे, खेळू शकतोय. आणि एक सुरेख फटका त्यानं पाहिलं. फायनल एक बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं 4 धावेसाठी. संघात धावसंख्या आता मात्र 8. 2 बाउंड्री आतापर्यंत या षटकामध्ये वसूल करतोय अक्षय. फुलटॉस हवेत आहे. बिमरचा इशारा येतोय म्हणजे नो बॉल. आणि 1+1 असे ऐकून 2 धावा. खूप मोठा बिमर होता. शरीराचा वैद्य घेणारा चेंडू होता. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहते आपण पुढे सरकताना ती 10. फ्री हिट चेंडू असेल आणि डावखुरा फलंदाज प्रसाद. प्रसादसाठी काय एक प्रसाद भेटलाय बघा मित्रांनो. पहिल्या चेंडूचा सामना प्रसाद करतोय आणि प्रसादच्या स्वरूपात त्याला फ्रीचा चेंडू भेटलाय. म्हणजे आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा फटका खेळणं गरजेचं आहे या चेंडूवर. कारण की बाद होऊ शकणार नाही फक्त धावचीत किंवा स्टंपिंगच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र तुम्ही बाद होऊ शकणार नाही. फ्रीचा चेंडू असेल प्रसादसाठी. डावखुरा फलंदाज याच पाता सुरेख फटका स्ट्रेट ड्राईव्ह. पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक उभा होता आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय प्रसाद. व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय आणि संघात धावसंख्या जर पहिली आता मात्र पुढे सरकते ती 11. या स्पर्धेचा आपण थेट प्रक्षेपणचा आनंद तिशई केबल
प्रोप्रायटर श्याम भोईर 105 चॅनलवर ही स्पर्धा सुरू आहे. तिसे केबलला आपण आनंद घेऊ शकता घर बसल्या. दरम्यान पाहतोय आपण इथे मात्र षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या एक चेंडूचा खेळ बाकी आहे आमची पंच. ठीक आहे, सॉरी. तर पाहतोय की आपण अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. ओके, षटक संपलेलं आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 11. एका चांगली सुरुवात मी म्हणून ही सरासरी जर कायम राहिली तर 55चा आकडा हा संघ सहज पार करेल. पण ठेंबरे या संघाला तुम्हाला जर पराभूत करायचं असेल तर किमान 5 षटकामध्ये 65 किंवा 70चा टार्गेट उभं करणं गरजेचं आहे. यावर्षी जर विचार केला संघाचा खूप चांगल्या फॉर्ममध्ये प्रत्येक खेळाडू खूप चांगली कामगिरी करतायत. पण इथं मात्र भुवन संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. कारण की पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये एका चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळाली. कारण की बिनबाद 11, त्यामध्ये काय आकर्षक फटकेबाजी करतोय फलंदाज अक्षय. इथं मात्र एका धावेची पेनल्टी लावण्यात आलेली आहे टेंबरे संघाला. कारण की तुमचा जो 12वा खेळाडू होता तो ट्रॅक आणि सूजमध्ये नव्हता, म्हणून या संघाला एका धावेची पेनल्टी आहे. आणि आता मात्र ही पेनल्टी आम्ही लगेच ॲड करतोय. सज्ज होताना गोलंदाज दुराने त्या टोकाकडनं पाहतोय आपण सुहास संगणक की पाता चांगला चेंडू होता. अप्रतिम चेंडू, टप्पा पडल्यानंतर झपकन थोडासा हवेमध्ये स्विंग होणारा चेंडू होता. चांगली सुरुवात करतोय संगणक सुहास आपल्या या षटकाची. यानंतर जो सामना होणार आहे मी या दोन्ही संघांना विनंती करेन की आपण सज्ज राहायचं आहे. पिंपळगाव विपक्ष पानशेत खूप मोठं संघ आहे आणि दूरचा संघ आहे पानशेत. कडवी झुंज करावी लागेल पिंपळगाव संघाला. सफल झालाय हुक करण्याचा प्रयत्न. अजून एका चांगल्या चेंडूची हाताळणी. इथं मात्र पाहतोय आपण डावखुरा फलंदाज प्रसाद संघर्ष करताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण की अक्षय यांनी एका चांगली दमदार सुरुवात केलेली आहे. पण प्रसाद मात्र थोडंसं कुठंतरी अडकळत खेळताना पाहतोय आपण. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय आणि कुठल्या प्रकारे धाव नाहीये. म्हणजे चांगलं षटक हाताळताना संगणक सुहास दुरांच्या टोकाकडनं. यास मात्र पंच केलंय. हवेत आहे गली क्षेत्राकडे, पॉईंटच्या क्षेत्राशी येतोय तोपर्यंत मात्र एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण प्रसाद याला. व्यक्तिगत प्रसाद 2 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि संघात धावसंख्या हळूच पुढे सरकणार ती आता मात्र 12. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव इथं मात्र खर्च करतोय संगणक सुहास. आता मात्र खेळण्यासाठी अक्षय. धीमी फलंदाजी पाहतोय आपण खास प्रसाद या फलंदाजीच्या माध्यमातून. पण आक्रमण फटकेबाजी करतोय फलंदाज अक्षय. पॉवर प्ले 2 चा आपण खेळ पाहतोय. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. शॉर्ट थर्डमॅन गली कव्हर बाउंड्री आणि मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक. हे ऑफसाईडचं क्षेत्ररक्षक. ऑनसाईड जर पाहिलं आपण स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू पाहतोय आपण. मिड विकेट आणि एक लॉंग ऑन बाउंड्री. त्याच पात्र टर्न केल्या चेंडूला पाहतोय आपण. मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावची मागणी करताना पाहतोय. धीमा थ्रो येतोय अतिशय वेगात. या 2 धावा कंप्लीट करताना अक्षय याला पाहतोय. अक्षय व्यक्तिगत जर पाहिलं पण आता मात्र चांगली फलंदाजी करतोय. 2 चौकारांनी 11 धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि संघात धावसंख्या इथं मात्र पुढे सरकताना ती 14. कालच्या दिवसामध्ये आपण कॉमेंट्री बॉक्समधून एक आवाज ऐकलं होतं. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मॅजिकल ऑफ मराठी डॉक्टर गवली सर. यस मात्र बॅकफूटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट टायमिंग करता आले नाही आणि फक्त परत एक सिंगल इथे मात्र खर्च करतोय संगणक जो गोलंदाज आहे तो म्हणजे सुहास. आतापर्यंत अतिशय अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. 5 चेंडू टाकले गेले. फक्त 4 धावा खर्च करतोय. उजव्या आणि डाव्या हाताची जोडी आहे
आणि नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला होता, जरी विकेट प्राप्त केला नसेल पण धावगती रोखल्या गेलेली आहे म्हणून निर्णय चांगला म्हणेन. इथं मात्र मी टेंबरे संघाच्या संघाने सुहास यांनी जो निर्णय घेतला होता, भुवन संघाच्या सलामी जोडीला इथं मात्र आक्रमण करावं लागेल, कारण की तुम्हाला 50 आकडा जर पार करायचा असेल तर चांगली फलंदाजी करणं. यावेळेस पात्र फटका चांगला आहे खाली क्षेत्रामध्ये, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर तो फटका खेळून काढलेला आहे, पण परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये नव्हती, प्लेसमेंट छान होती. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर बिनबाद 17. 8.50 ची सरासरी प्रति षटकामागे आपण पाहतोय. भुवन संघाच्या माध्यमातून ह्या धावा धावफलकामध्ये. आजच्या दिवसातला पहिलाच सामना टेंबरे विपक्ष भुवन अशी लढत पाहतोय आपण. तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर सज्ज होताना दुऱ्यांच्या टोकाकडनं दरम्यान पाहतोय आपण खास या स्पर्धेसाठी वामन भोईर धानिवली संघाचा संगणक आणि खास सुहास जो आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघामध्ये यांच्यासाठी आणि ऑल धानिवली संघाच्या माध्यमातून या स्पर्धेला व्हॉइस ऑफ टिटवाला म्हणजे मनोज कारवे सर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद कारवे सर. आपण कारवे सरांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. एक खूप चांगलं व्यक्तिमत्व सरांचं. तर आपण जाऊया आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. 30 षटक प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाज योगेश पहिला परिवर्तन पाहायला मिळतोय टेंबरे संघाच्या माध्यमातून. फुल लेंथचा चेंडू होता, परत बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि इथं मात्र आता संघर्ष करण्यासाठी मजबूर केले. बघा मित्रांनो, जेव्हा तुमच्याजवळ तुम्हाला एका चांगली स्टार्ट मिळतात ना त्याच्या मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण की 5 षटकाचा सामना त्याच्यामध्ये पहिले 2 षटकं तुम्ही फक्त 8ची सरासरी राखली. इथून मात्र तुम्हाला जर 12 किंवा 15ची सरासरी ठेवायची असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत टेंबरे संघाच्या माध्यमातून. यावेळेस पाहता सुरेख असा एक्स्ट्रा कव्हर ड्रॉईव्ह पाहतोय आपण, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, भेदू शकणार नाही सीमारेषा. तोपर्यंत मात्र 2 धावा सहज पूर्ण करतोय इथं फलंदाज अक्षय. धावसंख्या 19. 30 षटक प्रगतीपथावर. ही सरासरी जर कायम राहिली तर मला वाटते की 25 किंवा 40च्या जवळपास हा संघ थांबला जाईल, पण ही सरासरी या खेळपट्टीवर योग्य नाही आहे. कालपासून पाहतोय आपण. यास पात्र परत ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे, फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल अक्षय. असून मला वाटते की षटकार इथून ठोकला गेले नाही आहे. 2 चौकार मारले होते पहिल्या षटकामध्ये फलंदाज अक्षय यांनी, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहतोय. शेवटच्या जर विचार केला 9 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धावा इथं आल्या ते पाहतोय आपण. जर विचार 9 धावा म्हणजे याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की काय चांगली लेंथ लाईनवर मारा करतायत गोलंदाज. खूप मोठा अनुभव आहे सुहास यांच्याकडे टेंबरे संघाचा आणि यावर्षी खूप भन्नाट फॉर्ममध्ये असणारा संघ आहे. सज्ज होताना यास पाहता चांगला चेंडू होता, खोदून काढलाय ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात. ठीक आमच्या समोर चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफ बाउंड्रीचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र संधी होती, सहज वेळ होती एक सिंगल कंप्लीट करण्याची. एक धावींनी मात्र तुम्हाला इथून मोठी धावसंख्या उभी करता येणार नाही आहे, कारण की अजून 10 फलंदाज सुरक्षित आहेत. तुम्ही इथून मात्र मोठे फटके खेळण्यासाठी भर दिला पाहिजेत, पण आतापर्यंत भुवन संघाच्या माध्यमातून असं एकही फलंदाज पाहिला नाही की जो हवाई फायर करतो. जमिनीवर फटके मारून आपल्याला धावसंख्या मोठी उभी करता येणार नाही आहे. त्याच्यासाठी क्लास तुम्हाला जर गॅप शोधून काढायचं, बाउंड्री जर वसूल करायची असेल तर परफेक्ट टायमिंग आणि प्लेसमेंट पाहिजे फटक्यामध्ये. यास मात्र ऑन ड्राईव्ह पाहतोय. ठीक आमच्या समोर चेंडू अतिशय वेगात ट्रॅव्हल होते, फंबलिंग पाहायला मिळते आणि तोपर्यंत मात्र संधी होती. अजून या 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज अक्षय. धावसंख्येत भरपूर ते धावसंख्या पाहतोय आपण 23. खूप छान आपण ऑपरेटिंग पाहतोय. 23 धावा. करंट रन जर पाहिला आपण 8.12 म्हणजे मर्यादित क्रिकेटमध्ये खूप कमी करंट रेट पाहतोय आपण या इनिंगमध्ये भुवन संघाच्या माध्यमातून. 6 चेंडूमध्ये प्रसाद 5 वर आहे आणि अक्षय 12 मध्ये 17.
याच पात्रा उडवलंय, चाललंय 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 चेंडू खेळाडू कक्षामध्ये ठोकलाय पहिला षटकाराच्या दिवसातला. या दोन महान क्रिकेटपटूचं आगमन झालेलं आहे आणि ते बिलॉंग करतात देवगाव संघाच्या माध्यमातून. मी आयोजकाच्या माध्यमातून या दोन्ही महान खेळाडूंना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. आपलं सर्वप्रथम आदर्श ट्रॉफी 2021-22 मध्ये आयोजकाच्या माध्यमातून मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय अतिशय सुरेख फटका होता, स्टँड अँड डिलिव्हर. आणि जी चर्चा करत होतो आणि ती चर्चा अक्षय सांगतो की पवार सर थांबा, आता माझा नेचर दाखवतो मी. सुरेख फटका ठोकलाय. षटकारी मात्र धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 29. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. ड्रिंक टॉली मैदानाच्या आतमध्ये आहे. आतापर्यंत पाहिलं आपण 17 मिनिटाची वेळ घेतली 3 षटकासाठी आणि आपल्याजवळ 2 षटक कंप्लीट करण्यासाठी इथून मात्र 8 मिनिटाची वेळ आहे. आणि वेळेला महत्त्व द्या, कारण की ही स्पर्धा खूप मोठी टुर्नामेंट आपण पाहतोय. सातत्य जर विचार केला आपण 30 वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन होते. तर दरम्यान सोमनाथ भोईर दादांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. हे पाहू शकता आपलं आमचं VIP डाईज सुपर ट्रॉफ्या. इथं मात्र पाहतो सुपर ट्रॉफीमध्ये आदर्श चषक धानिवली 2021-22 10 क्लिक आणि खास यूट्यूबच्या माध्यमातून आपण आनंद घेऊ शकता. आणि त्यात मात्र तिसही केबल चॅनल जर पाहिलं आपण 105 चॅनलवर आपण ही स्पर्धा पाहू शकता. ठाणे, शहापूर, कल्याण, मुरबाड प्रत्येक क्षेत्रामध्ये तिसही केबल आहे आणि आपण आदर्श ट्रॉफीचा आनंद घेऊ शकता. त्याच्यात हे आमचे खास मोलाचे मान्यवरांचं सुद्धा आपण कटआउट पाहू शकता. गोल्डन मॅन. तर आता मात्र पहिल्या परिवर्तन नाही होणार आहे. गोलंदाजीची दुरा सांभाळतोय दुराने त्या टोकाकडनं गोलंदाजी, तर मात्र मनोज अजून एक परिवर्तन पाहायला मिळतोय. आणि जिथं देवगाव संघाची ही खूप क्लास जोडी आपण पाहतोय. दौलत तुपे सर आणि सुनील बांगर भुवन. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे व्यासपीठावर. तर जाऊया आपण सामन्याकडे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटकामागे जर करंट आपण ॲव्हरेज बघितलं तर 10 पेक्षा सरासरी कमी आहे आणि इथून ती सरासरी वाढवावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. 9.33 ची सरासरी आपण पाहतोय. अशी माहिती आमचे दोन्ही ऑपरेटर देताना. काय उत्कृष्ट गुणलेखक आहे आपण पाहतोय. सुदर्शन आगे. पहिला चेंडू पाहतोय आपण फुलटॉस. निश्चित फुलटॉस चेंडू होता, अचूक फायदा उचलता आला नाही. अशी चेंडूचा जर तुम्ही फायदा उचलत नसेल तर मग गोलंदाजा मनोधैर्य अजून वाढणार आहे, कारण की नंतर खराब चेंडू टाकून सुद्धा तुम्ही तेव्हा फटका ठोकला नाही आहे. आणि प्रत्येक षटकाचा विचार केला आपण तर पहिला चेंडू म्हणजे डॉट निर्धाव. क्या बात आहे. याच पाहता फाईन फटका पाहतोय आपण. चाललाय चेंडू, ते मात्र लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर निघून गेले. सीमा पार हा दमदार चौका. आणि हा चौकार. करतोय इथं मात्र फलंदाज पाहतो आपण ज्या प्रकारे डावखुरा. आणि जिथं प्रसादच्या बॅट मधून लागोपाठ दुसरा चौकार. तर माझ्यासोबत जॉईंट होतील आज कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ मुरबाडचा बुलंद आवाज दीपक बिराडे सरांचं वेलकम. यावेळेस पाहता हा चेंडू परत टाकावं लागेल काय. हाच लाईन चेकिंग करताना पाहतोय आपण. होय,
डाव्या ष्टीच्या बाहेर, म्हणजे या दोन अतिरिक्त धावा पाहतोय आपण अजून. आता मात्र धावसंख्येला वेग आकार येतोय. धावसंख्या तब्बल 39. ठेंबरे संघाची ज्या पहिल्या 3 षटकामध्ये कामगिरी होती ना, ती मात्र मनोज या षटकामध्ये खराब कामगिरी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, त्यामध्ये 10 धावा खर्च करतोय. तर निश्चित पुढचं टॉस करण्यासाठी मी विनंती केली, तर मात्र पिंपळगाव विपक्ष पानशेत संघाचा संगणक, पिंपळगाव संघाचा कर्णधार जर आला असेल तर आपण संपर्क साधायचे. त्याचबरोबर पानशेत संघाचा संगणक जर आला असेल तर आपण लगेच संपर्क साधून घ्यायचा आहे. याच पात्र चांगला चेंडू होता, यॉर्कर चेंडू. फक्त बचात्मक पद्धतीने चेंडूला पुश केला होता आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली. संघात धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण 40. नाणेफेक खेळल्यानंतर भुवन संघ प्रथम फलंदाजी करताना पाहतोय आपण. करंट रन रेट आता मात्र 10.91, म्हणजे ही सरासरी आहे. आता मात्र चांगली सरासरी, कारण की हा 4थं षटक आहे. अजून अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. चांगला चेंडू पहिल्याच वेळेस पाहतो आपण. यावेळेस मात्र लागोपाठ 2 चेंडू चांगले हाताळले गेले मनोजच्या माध्यमातून. काल ज्या संघाने दिवस गाजवलाय तो म्हणजे कान्हाले संघाने काय अतिशय उच्च कोटीचा परफॉर्मन्स पाहायला मिळालं होतं. आणि कालच्या दिवसातला शेवटचा सामना काय रंगतदार सामना पाहायला मिळाला होता. बेलपाडा संघाने खूप फाईट केली होती. यावेळेस पात्र हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय काय पाहायचंय. आणि होय, पण काय म्हणशील या जेलला ज्या प्रकारे हा जेल ड्रॉप केलाय. या 2 धावा अंतिम चेंडूवर पाहतोय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण धावसंख्या ती 42. दीपक का स्वागत आहे आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. काल कानाडली संघाचा भूषण यांनी ज्या प्रकारे कालच्या दिवसामध्ये टॉप परफॉर्मन्स पाहिला होता आपण. तब्बल 69 धावा आणि त्यानंतर मात्र 5 विकेट, म्हणजे कालच्या दिवसातला किंग ठरला होता तो ऑलराऊंडर. आणि काल काय त्यांनी अतिशय सुरेख कामगिरी केली होती. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण प्रशांत. प्रशांत केंबारी येतोय. पिंपळगाव विपक्ष पानसेत संघाचा संगणक आपण जर आला असेल तर लगेच संपर्क साधून घ्यायचंय. आम्ही सातत्याने आपल्याला विनंती करतोय, कारण की ही इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस होईल. आमचा डोंगर नावे गावाचा एक कॉमेंटेटर आणि उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहे. ॲक्शनमध्ये सुद्धा त्यांना पाहणार आहोत का, पण मी तर नाही पाहणार आहे. याच पात्र हुक करण्याचा प्रयत्न हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि आता मात्र पाहतो की पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. 42 धावसंख्येची भागीदारी पहिल्या विकेटसाठी. प्रशांत पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करतोय. डावखुरा फलंदाज मात्र पाहतोय प्रसाद अजून खेळपट्टीवर आहे. व्यक्तिगत जर पाहिलं आपण प्रसाद यांचं 2 चौकार त्यांनी ठोकले, पण धीमी फलंदाजी. ही सरासरी जर कायम राहिली 50 आकडा हा संघ पार करेल. यास पाहता पुलचा फटका पाहतोय आपण. मिडविकेट आणि स्कोरली क्षेत्रामध्ये खराब क्षेत्र, चुकीला माफी नाही. चेंडू फरार होईल. सीमा पार. अजून एक चौकार.
अगस्त आहे. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर मात्र डावखुरा फलंदाज पडतोय, पण इथं प्रसाद यांनी चौकार ठोकलाय आणि संघात धावसंख्या 46. येणारे 4 चेंडू इथून मात्र अजून बाकी आहे. किती धावचं टार्गेट उभं करेल टेंबरे संघासमोर भुवना संघ. यास पात्र अंधरेचा सुरेख फटका आहे खाली क्षेत्रामध्ये, काय क्लास दाखवतोय. आठवण झाली सौरभ गांगुलीची, ज्या प्रकारे हा शॉट खेळला गेला. चौकार. पन्नास आकडा पार केलेला आहे. निकित अर्धशतक धावपलकावर भुवन संघाच्या माध्यमातून काय क्लास शॉट खेळल्या गेलं. आणि आता मात्र पाहतोय की प्रसादच्या बॅटमधून निघणारा हा या डावातला या इनिंगमध्ये त्याचा चौथा चौकार आहे. आतापर्यंत जर पाहिला आपण प्रसाद 13 चेंडूचा सामना केलाय आणि व्यक्तिगत जर पाहिला आपण तो पण 24 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय आपण. रोहित याला मात्र अजून स्ट्राईक भेटलेली नाही, नॉन स्ट्राईकला आहे. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला इथून 55, जे प्रति षटकामागे 11.11ची सरासरी. प्रशांत विकेट प्राप्त केल्यानंतर मात्र 2 चौकार खर्च करतोय. चांगली फलंदाजी प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ बाउंड्री. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस मात्र पाहिलं चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडू 2 चौकार दिल्यानंतर मात्र वापसी छान करताना गोलंदाज प्रशांत पाहतोय आपण. यानंतर पिंपळगाव विपक्ष पानशेत संघाचं जर आगमन झालं असेल तर लगेच आपण याच पाहता सफल क्रॉस होऊन हुकचा फटका पाहतोय. उंच उंच आहे चेंडू, खाली क्षेत्ररक्षक येतोय. चेल मध्ये कन्वर्ट करू शकला नाही. त्यापूर्वी मात्र धावा किती बनले पाहिजे. सुरक्षित पोहोचतोय आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आणि तोपर्यंत मात्र 3 धावा पूर्ण करतोय फलंदाज प्रसाद. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 53. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचं, या डावातला. 5 मिनिटं म्हणजे जास्त वेळ घेतलेली. आपण जो टायमिंग लावला होता आपण 10:25 ही इनिंग कंप्लीट करायची, पण 10:30 इथं मात्र होताना पाहतोय आपण. तर निश्चित इथं मात्र टॉस करण्यासाठी यायचंय. मी विनंती करेन पिंपळगाव संघाचा संगणक आणि पानशेत संघाचा संगणक या आपण लगेच. पहिल्या चेंडूचा सामना करेल आणि शेवटचा चेंडूचा सामना करेल. इथं मात्र फलंदाज रोहित. काल मला वाटते की रोहितने खूप उल्लेखनीय कामगिरी केली होती बेलपाडा संघाचा. काय धमाल आणि कमाल. रोहित मॅन बेलपाडा संघाचा, पण हा रोहित आपल्या संघासाठी हिटमॅन बनेल काय. एका चेंडूवर एक मोठा फटका मारून 7चा आकडा इथून मात्र पार करेल काय पाहायचंय. चांगला चेंडू होता, अतिशय प्रतिम चेंडू. अशी धाव नाही आहे आणि विकेट पण नाही आहे, आम्ही पहिले टॉस करताना सांगितलं होतं. आणि याचबरोबर पाहतोय की आपण 5 षटकाची समाप्ती, 53 धावा धावपलकावर 54 धावाचं टार्गेट आहे. आणि पुढचे दोन्ही संघ नायक जर आले असतील, एक पेनल्टी टेंबरे संघाला जी लावण्यात आली होती त्याचा आता टार्गेट जो आहे धावपलकावर धावा पाहतोय आपण 54 आणि 55 धावाचं टार्गेट इथं मात्र राहील. म्हणजे प्रति षटकामागे 11 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल. तर आजच्या दिवसामध्ये आपण पहिल्याच वेळेस ऐकणार आहोत. इथं मात्र निश्चित एक चांगले समालोचक मुरबाड तालुक्याचे आमचे मित्र दीपक यांच्या माध्यमातून पुढचं धावतं वर्णन आपण ऐकूया. हॅलो चेक. कपाळी केश
हॅलो चेक. डीजे मास्टर थोडं वॉल्यूम द्या. हॅलो चेक. यस. कपाळी केशरी गंधा आम्हा शिवरायांचा छंद, मुखी फक्त एकच नामघोष जगदंब जगदंब. महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणते राजे छत्रपती श्रीमंत योगी शिवाजी महाराज यांना या स्पर्धेच्या निमित्तानं मानाचा मुजरा करून आपण आजच्या दिवसातील या पहिल्या लढाईला ते सुरुवात करत आहोत. पहिलं सत्र आपण आवाज ऐकलात सुनीलजी पवार सर यांचा, नामवंत आणि दर्जेदार समालोचक आणि त्याचबरोबर टिनक्रिक ऑफिशियलची टीम आज या स्पर्धेकरता दुसऱ्या दिवसामध्ये प्रेक्षक वर्गासाठी कटिबद्ध झाली आहे. लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या पोहोचण्याकरता त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. स्कोरच्या भूमिकेत एक्सपर्ट स्कोरर मॅन फ्रॉम उगळेआळी सुदर्शन आगे आपल्या समेत आहेत. अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय धर्मेंद्र वर्मा सर, ओल्डी गोल्डी अंपायर, कल्याण ग्रामीणचे आन बान आणि शान, आणि त्यांच्या समवेत रॉक सर. हे दोन पंच या स्पर्धेसाठी आज आपल्याला लाभले. देस वर्मा सर, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं सकाळच्या या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक सरचे स्वागत. स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात. मुरबाड टेनिस क्रिकेट बॉल विश्वातील मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि धानिवली गावाच्या स्वाभिमानाची क्रीडा स्पर्धा आदर्श चषक 2021-22. मनोहरजी भोईर सर आणि त्याचबरोबर वैभवजी भोईर सर दोन्ही मान्यवरांचे शुभागमन झाले. मोस्ट वेलकम. विनंती असेल व्यासपीठावरती स्थान बनवायचं आणि या स्पर्धेची त्याचबरोबर या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. हॅलो. पिंपळगाव संघाचे कर्णधार आणि पानशेत संघाचे कर्णधार. स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात. आदर्श क्रिकेट संघ आयोजित आदर्श चषक धानिवली 2021-22 हे पर्व. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 81,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 41,000 रुपये व आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 21,000 रुपये व आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक आपण पाहतोय 15,000 रुपये व आकर्षक चषक. पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाचे पारितोषिक प्रत्येकी 12,000 रुपये व आकर्षक चषक. लॉट्स ऑफ प्राइजेस इन दिस टुर्नामेंट. स्पर्धेमध्ये भरपूर मोठा भडीमार आहे, वर्षाव आहे, सातत्यानं उरलं नाही ती पारितोषिकांची. मॅन ऑफ द सिरीज करता LED TV आणि त्याचबरोबर भव्य चषक जे आम्हाला स्पॉन्सर झाले रामदाजी रमाकांत भोईर यांच्या वतीनं. ग्रामीणमधून उत्कृष्ट फलंदाजा करता बाटानी टी शर्ट RK स्पोर्ट्स भादवड सन्मान्य श्री गणेशजी पाटील यांच्या वतीनं. ग्रामीण उत्कृष्ट गोलंदाजा करता शूज आणि त्याचबरोबर भव्य चषक सन्मान्य श्री राजेजी भोईर माजी उपसरपंच ग्रामपंचायत धानिवली यांच्या माध्यमातून. तर ग्रामीण गटाकरता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज आणि त्याचबरोबर भव्य चषक सन्मान्य श्री राजेजी भोईर माजी उपसरपंच ग्रामपंचायत धानिवली यांच्याकडून. येस, बॅट्समन पाठवा मैदानाकडे आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. 55 टू विन. 55 धाब्याचं लक्ष्य. 5 ओव्हरची मॅच. ओपनिंग पेअर आता मैदानाकडे जात असताना वाजी स्पोर्ट्स पिंपळगाव टीमचे कर्णधार आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत विपक्षी पाणशेत संघाचे कर्णधार दोन्ही संघाचे संघनायक येथे उपस्थित आहेत. मनपूर्वक हार्दिक सरचे स्वागत. स्पर्धा सुरू होतीये. खेळाचं हे दुसरं सत्र. मेन अंपायरच्या भूमिकेत धर्मेंद्र वर्मा सर. स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत पाहतोय आपण सध्याच्या घडीला रॉक सर यांना. A1 जोडी सध्याच्या घडीला या स्पर्धेच्या माध्यमातून ॲज अंपायरिंग पंचांचा कार्यभार सांभाळत असताना आदर्श चषक 2021-22 हे पर्व क्रीडा महोत्सव ही क्रीडा जत्रा आपण पाहतोय आदर्श 11 धानिवली आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या माध्यमातून. 55 टू विन. 55 धाब्याचं टार्गेट स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी पोहोचला आर्यन स्पोर्ट्स टेंबरे टीमचा रन मशीन अर्थातच हे धावसंख्येचं यंत्र योगेश कोर आणि त्याच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग एंडला आक्रमकतेचं माहेरघर विस्फोटक त्याच्या फलंदाजाकडे नेहमीच असते मनोज केंबारी ऑन नॉन स्ट्रायकिंग एंड. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं पहिलं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती योगेश बांगर मॅन फ्रॉम भुवन. मॅन्डेटरी पॉवर प्ले हे पहिलं षटक टाकण्याकरता तयार होत असताना बॉलिंग ट्रॅकवर कॉमेंट्री बॉक्स सेनकडून क्षेत्रसेन पाहू शकता. शॉट थर्डमॅन शॉट बॅकवर्ड पॉईंट. इनफिल्डमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ लाईक वायडिश खेळाडू उभा डीपमध्ये आहे. लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर एक फिल्डर आहे काऊ कॉर्नरला. तयार होत असताना योगेश वरती विकेट. पहिलाच बॉट आडव्या बॅटनं स्लॉक स्वीप केला आहे. क्षेत्र खुला आहे. स्क्वेअर लेगला टप्पा घेतला आणि बॉल निघून चाललाय युवराज सिंग स्टँडच्या समोर. 1 बाउन्स ओव्हर द रो पहिल्याच बॉलवरती दाखवलाय. मैदानामध्ये जोर नाव आहे बॅट्समनचं योगेश कोर. बॉल जाईल
बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात धमाकेदार हा चौकार. चौकाराणा हे इंडिव्हिज्युअल अकाउंट आता ओपन होत असताना मॅचमध्ये 55 धाव्याचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पाहतोय आपण संघ आर्यन स्पोर्ट्स टीमरे मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरील एक बलाढ्य संघ. सुहासजी केंबारे हे लीड करत असतात या टीमला. स्ट्रायकिंग एंडला योगेश ज्यानं चौकारानं अकाउंट ओपन केला. शफलवर फटका केलेत. इम्प्रोव्हायझेशन, स्टीलिंग शॉट, टेकिंग गॅप्स. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानंट. दुसऱ्या बॉलवर देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जरूर गेला, परंतु अंपायरकडे आता विचारणा करतो. इट्स माइट बी अ मिनिमम ऑर मॅक्झिमम. बॉल बाउंड्री लाईनच्या एक्झॅक्टली येस वन बाउन्स ओव्हर दी लाईन. लागोपाठचा हा दुसरा चौकार योगेश कोरच्या बॅटमधून. He is someone backbone and a flexible cricketer from Aryan Sports Team रे. He is a general all-rounder player. पहिल्या इनिंगमध्ये त्याची गोलंदाजी देखील भेदकता आपण पाहिली. 2 स्पेल हाताळले त्याने, परंतु सफलता त्याला मिळाली नव्हती. आणि बॅटिंगमध्ये आता तो कॉन्फिडन्स जे कमबॅक हवं होतं 55 धाब्याचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरी क्रिकेट संघाला ते कमबॅक आता करून दिलंय. लागोपाठचे 2 चौकार. टीमचं धावफलक वेगाने पुढे पोहोचतंय आता 8 वर. योगेशच्या विरुद्ध आता हे आक्रमण योगेश कोरचं. 2 वाय फॅक्टर सध्याच्या घडीला मैदानामध्ये. 2 वाय जर उलट्या अँगलने जॉईन केले तर तयार होते 100 डब्ल्यू. आणि डब्ल्यू मीन्स विन, व्ही फॉर विक्ट्री. आणि ते विक्ट्री या मॅचमध्ये कोण संपादित करेल ते पाहण्याजोगं राहील. सुरुवात धमाकेदार करत असताना योगेश कोर. कॉन्फिडन्स आता त्याच्याकडे, आत्मविश्वास त्याचा दुनावला. फील्डमध्ये चेंजेस. वाडिश लॉंगॉन अगदी जवळ पोहोचला. खेळाडू सरकला एक डीपमध्ये मिडविकेटला. इनफिल्डमध्ये मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये. इनसाइड आउट अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरला बीट करून बॉल पाठीमागे निघून चालला. फाईन लेगला बॉल आवडला जाईल. अंपायर धर्मेंद्र वर्मा सर सिग्नल इट इज वाईड बॉल. पिचिंग अगदी आउटसाईड ऑफस्टिक झाला आणि त्यानंतर बाहेरच्या बाजूने निघून जात असताना गाईडलाईन देखील ओलांडतोय चेंडू. एक्स्ट्रा रनचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. वाईड +1 एक्स्ट्राच्या एकूण 2 धावा आता ॲड होत असताना आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट टीमच्या खात्यामध्ये. आणि हे धावफलक आता पोहोचतंय पुढे या 2 धाब्याच्या साथीनं. सध्याच्या घडीला स्कोरबोर्डवर 10 वर. 10 रन ऑन बोर्ड. विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांची आठवण घडून देणारा हा आकडा. एक दिवसीय कारकिर्दीमध्ये जर पाहिलं असेल तर 49 अर्धशतकं आणि टेस्ट कारकिर्दीमध्ये 49 शतकं असं तब्बल 100 शतकं लगावण्याचा विक्रम या फलंदाजाच्या नावावरती गॉड ऑफ क्रिकेट सुद्धा त्यांना सन्मानानं गौरवलं जात आहे. अलीकडच्या काळात भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा पुरस्कार देखील झाला. इनसाइड आउट हवेमध्ये. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. मॅचमध्ये रंजकता आली आहे, मॅचमध्ये उत्साह आलाय आणि मैदानामध्ये आता जल्लोष साजरा करत असताना संघ भुवन मैदानाच्या बाहेर परततोय. फलंदाज मनोज केंबारी पोहोचतोय 10 आकड्यावरती. या पहिला धक्का आर्यन स्पोर्ट्स टेंबरी क्रिकेट संघाला. मनोज केंबारी बॅक टू द पॅव्हलियन. जे कल्पेश अप्रतिम संगीत प्रेक्षका वर्गापर्यंत पोहोचत असताना इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. हा पदच मिडलिंग झाला नाही. या बॉल नखेर सेकंड अटेम्पमध्ये त्या ठिकाणी इनफिल्डमध्ये एक्स्ट्रा कव्हरला हा झेल टिपला त्या ठिकाणी प्रसादनं, ज्यांना बॅटिंग चांगली केली पहिल्या इनिंगमध्ये. 10 वरती पहिला धक्का. न्यू बॅट्समन मैदानाकडे पोहोचतात. एक्सपिरियन्स कंटेनर ज्यांच्या नावानं हा संघ ओळखला जातो. परिपक्व आणि जुने जाणते खेळाडू सुहास केमारी ऑन स्ट्रायकिंग एंड. ऑन साईडला हा पॉली करून ड्राईव्ह केला दिशा देत असताना. फिल्डर पोचला डीपमध्ये. काऊ कॉर्नरच्या दरम्यान पहिल्या अटेम्पमध्ये बॉल उचलण्यापासून थोडासा दूर राहिला. बॉल त्याच्यापासून थोडासा बाजूला गेला आणि दुसऱ्या धावेची जी नामी संधी निर्माण झाली होती त्या संधीचं सोनं करत असताना सुहास केंबारी इंडिव्हिज्युअल अकाउंट या 2 धाव्यानं त्यांचं ओपन होते. आणि या 2 धाव्यानं धावफलक पोहोचते पुढे आर्यन क्रिकेट क्लब टेंबरी संघाचा. ते सध्याच्या घडीला 12 वर. पहिला गडी गमावला आहे. पार्टनरशिपची आता आवश्यकता आहे सेकंड विकेट करता.
फुलली दोदा सन्मान देण्यास भाग पाडलं. मिड ऑफला मिसफील झाली. बॉल आता डीपमध्ये निघून येतो. वाटेश लॉंग ऑफला बॅकअप देत असताना ऑर्थोडॉक्स लॉंगांचा फिल्डर मिळेल ते एकच धाव आणि हे धावफलक आता पोहोचते पुढे 13 वर. सेन्सिबल क्रिकेट सध्या मैदानामध्ये सुरू आहे. ज्या पद्धतीनं सुरुवात झाली या इनिंगची, डावाला ज्या पद्धतीनं स्टार्टअप दिला योगेश कोरना, आता तो डाव सिंगल धावेनं क्रिकेटची लाईफ लाईन इथे यूज करत असताना सुहासी केंबार इज एक्सपिरियन्स कंटेंडर. भरपूर मोठ्या वर्षाचा अनुभव या व्यक्तिमत्वाकडे आणि तो अनुभव आता या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये पणाला लावत असताना स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, पहिला सामना आपण पाहतोय सध्याच्या घडीला, तो म्हणजेच आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. कर्णधार आहेत सुहाजी केंबारे आणि त्यांच्या विरुद्ध भुवन कर्णधार आहेत किशोर भोईर. या दोन टीमच्या दरम्यान जे ते 55 धाव्याचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 13 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोरबोर्डवरती अवस्था आहे सध्याच्या घडीला आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाची. फुल लेंथ होता ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाही आहे. बॅटच्या अगदी टोईनवरती सिलेमिडॉनला चांगली फिल्डिंग, मिळेल फक्त एकच धाव योगेश कोरला आणि हे धावफलक आता पोहोचेल सध्याच्या घडीला सिंगल धावेनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 14 वर. 11 धावेचा रिक्वायर्ड रन रेट होता. आस्किंग रन रेट इज ओव्हर दॅन 11 आणि 14 धावेची ही सुरुवात पहिल्या षटकामध्ये. इट्स अ आयडियल स्टार्ट फ्रॉम टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे अँड ऑल्सो कॉन्ट्रीब्युटिंग 9 रन्स इन द 3 डिलिव्हरी. अ ब्युटिफुल नॉक फ्रॉम योगेश कोर. 3 बॉलचा सामना आतापर्यंत त्याने इनिंगमध्ये केला आहे. 2 चौकार 1 सिंगल त्याच्या बॅटमधून. सध्याच्या घडीला 300चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक, 9 धाब्याचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन. मनोज केंबारे बाद झाले होते, त्यानंतर सुहास केंबारे आता मैदानाकडे पाहतोय पण आतापर्यंत त्याला चांगली साथ देत असताना सेकंड विकेटसाठी जी पार्टनरशिपची आवश्यकता आहे ती पार्टनरशिप आता पोहोचते. इक्वेशन 24 बॉल आणि अजूनही 10.25 धाब्याच्या धावगतीनं करायच्यात 41 धावा. 10.25 धाब्याची धावगती अजूनही मेंटेन करायची उर्वरित 4 षटकांमध्ये, अर्थात 24 बॉलमध्ये. सेकंड ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले. 3 फिल्डर आता डीपमध्ये पाहतोय आपण, मिड विकेट त्याचबरोबर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि डीपमध्ये आहे लॉंग ऑफ. हे क्षेत्ररक्षणाचं जाळं सध्या स्ट्रायकिंग गेला योगेश कोर करता. ही विकेट या मॅचमध्ये महत्त्वाचा रोल अदा करू शकते याची कल्पना आहे. फिल्डिंग करणाऱ्या भुवन टीमला बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक रोहितचं. थांबून अपिच खेळण्याचा प्रयत्न, जजमेंट चुकतं, स्ट्रायकिंग गेलं योगेश कोरचं. मिडलिंग होत नाही आहे, गॅपमध्ये ढकलायचं होतं, शरीरापासून दूर अवे फ्रॉम बॉडी, बॅकवर्ड पॉईंट झोन टार्गेट करायचं होतं परंतु बॉल तिथेच विसावला आहे आणि डॉट बॉल नंतर स्पेलला सुरुवात करत असताना सेकंड इनिंगमध्ये रोहित स्ट्रायकिंग गेला योगेशच्या विरुद्ध. हलक्या हातानं फक्त डिफेन्सिव्ह क्रिकेट, बचावात्मक क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. क्रिकेटचा सी फॉर कॉन्फिडन्स, जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वासाचा दुणावला योगेश कोरचा. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्याने केलेलं आक्रमण आणि त्यानंतर त्याला देखील माहिती आता पार्टनरशिपची आवश्यकता आहे, भागीदारीची नितांत गरज आहे आणि अशा पोझिशनमध्ये सिंगल रन हे स्कोरबोर्ड आता तो पुढे नेवत असताना पोहोचलाय 15 वर. स्ट्रायकिंग गेला सुहास आहेत, ऑन साईडला वळवला आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने अगदी चेंडू निघून झाला डीपमध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ॲक्युरेट फेक देत असताना स्ट्रायकिंग गेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. मिळेल ती फक्त एकच धाव आणि हे धावफलक आता पोहोचेल पुढे 16 वर. संत भाते इंद्र यांनी अगदी या उक्तीप्रमाणे आता हे धावफलक सध्याच्या घडीला हळूहळू मार्गस्थ होत असताना, पादांकृत होत असताना 16 धावा धावफलकावरती. रामचंद्रजी भोईर, विनंती असेल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. ऑन साईडला हुक केलाय, जबरदस्त फटका, डिस्टन्स विथ हाईट क्लिअर करत असताना बॉल निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ क्लिअर अँड क्लीन हिट, मॅक्सिमम सिक्सर. षटकारानं आता हे धावफलक वेगानं भरतोय, फ्लाय होतोय, धावफलक उंच उडी घेते आणि जाऊन पोहोचतोय. अँड डबलची डबल फिगर 22 ऑन बोर्ड, 22 धावा धावफलकावर. आडो बॅटनं स्लॉक स्वीप, क्षेत्र खुला आहे आणि बॉल आता या वेळेला देखील करतोय मिड विकेट, बाउंड्री लाईनची सबर. लागोपाठचा हा दुसरा दैदिप्यमान देखना स्ट्रोक योगेश कोरच्या बॅटमधून येतोय. हा लागोपाठचा दुसरा षटकार.
क्रिकेटचं सी फॉर कॉन्फिडन्स, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, ई फॉर इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स, सी फॉर क्लास, की फॉर नॉलेज, ई फॉर एंटरटेनमेंट. वन मोर बिग हिट, गोइंग अँड गॉन ऑल द वे फॉर 6 रन. लागोपाठचा तिसरा षटकार आणि षटकार हॅट्रिक आता कंप्लीट करत असताना योगेश कोर. बॉल निघून चाललाय. सचिन रमेश तेंडुलकर स्टँडला सलामी देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मायटी मॅक्सिमम सिक्सर. कॅश पारितोषिक सध्याच्या घडीला व्यवस्थापन समितीच्या वतीनं सन्मान्य गणेशजी नंदकुमार भोईर, श्री गणेश किराणा स्टोअर्स प्रोप्रायटर यांच्या वतीनं ते आता लागू होत असताना योगेश कोर करता काय बॅटिंग इथे सुरू आहे. आक्रमकतेचं माहेरघर योगेश कोर आणि ती आक्रमकता आता 3 बॉलवरती प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांचं मन तल्लीत, मोहित आणि प्रफुल्लित करणारी फलंदाजी योगेश कोरची. प्लेइंग ऑल ओव्हर द ग्राउंड. जिथे जिथे प्रेक्षक वर्गाच्या नजरा पोहोचतील अगदी प्रत्येक ठिकाणी त्याचा बॉल बाउंड्री लाईनचा रस्ता इथे घेत असताना 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. 17.00 धाब्याची धावगती धावफलकावरती 34 ऑन बोर्ड, 18 बॉल. आता 21 धाब्याचं इक्वेशन आणि निर्णायक तिसरं षटक. क्षेत्रसेनाची संचारबंदी हटल्यानंतर विशाल तयार होत असताना कॉमेंट्री बॉक्स कडून स्ट्रायकिंग एंडला सुहाससाठी. फुलटॉस होता, फक्त आडा बॅटनं स्लॉक स्वीप केला. फिल्डर आहे डीपमध्ये स्क्वेअर लेगला. पहिल्या सटेमध्ये त्या ठिकाणी हा चांगला थ्रो देत असताना विकेट किपर एंडला मिळेल ती फक्त एकच धाव आणि हे धावफलक पोहोचते पुढे सध्याच्या घडीला 35 वर. जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे योगेश कोरला, याची कल्पना देखील आहे सुहास यांना. त्या कारणास्तव आपण पाहिलं असेल तर हलक्या हाताने या बॉलला फक्त दिशा देत असताना स्ट्रायकिंग एंडला आता योगेश कोर, ज्यांना 8 बॉलमध्ये 28 धाब्याची धुवाधार इनिंग आतापर्यंत साकारली आहे. लाईन इथे लिफ्ट केली आहे. अंपायर धर्मेंद्र वर्मा सर क्विकली सिग्नल इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव बहाल करत असताना तिसऱ्या षटकामध्ये विशाल आणि अतिरिक्त धाव्याने हे धावफलक पोहोचते पुढे सध्याच्या घडीला 36 वर. हा प्रेशर आहे खरं तर, हा दबाव आहे, दडपण आहे जे योगेश कोरनं निर्माण केलंय भुवन टीमच्या बॉलिंग युनिटच्या विरुद्ध. पॉवर प्लेमध्ये स्पेशली पॉवरफुल फटकेबाजी आपण पाहिली आणि त्यानंतर आता गोलंदाजाला स्वतःवरती कंट्रोल करणं कुठेतरी थोडंसं आवाक्याच्या बाहेर झालं. संघर्ष मैदानामध्ये करावा लागेल, परिस्थितीवरती मात तुम्हाला करावी लागेल. आडा बॅटनं उचलण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर आणि हा चेंडू देखील करतोय मिडविकेट सीमारेषेची सफर. वन मोर बिग हिट फ्रॉम योगेश कोर. आता देखील त्यानं दाखवलाय जो रोहितच्या विरुद्ध आणि आता विशालवरती गेलेलं हे आक्रमण बॉल सीमा पार. हा येतोय षटकार. योगेश कोरच्या बॅटमधून धावफलक फ्लाय होत असताना वेगानं 42 वर 16 बॉल. आता 13 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये. उद्ध्वस्त करत असताना समीकरण ऑन साईडला आडवा बॅटनं दिशा देत असताना फिल्डिंग आता चांगली झाली. मिडविकेटला मिळेल ती फक्त एकच धाव. खरं तर हा चेंडू खेचला त्या ठिकाणी आडवा बॅटनं योगेशनं ऑलरेडी बॅकवर्ड पॉईंट किंवा एक्स्ट्रा कव्हर झोनला इझिली तो टार्गेट करू शकला असता, परंतु माइंडसेट अगोदरच त्यांना बनवला होता. सिंगल रन ॲड होत असताना स्कोरबोर्ड पोहोचते पुढे 43 वर 16 बॉल. आता 12 धावेची आवश्यकता. फुल लेंथ होता अगदी पायामध्ये हा चेंडू. स्ट्रायकिंग एंडला फुटवर्क टेस्ट केलं सुहास केमारे यांचं आणि या परिस्थितीमध्ये पाहतोय आपण गोलंदाजाला आता यश मिळतंय. बऱ्याच अवधीनंतर येणारा हा डॉट बॉल. आता धावफलकाला तुर्तास विश्रांती, तुर्तास स्थगिती आपण पाहतोय. विसावलेले धावफलक 43 वर. ऑन साईडला उकळण्याचा प्रयत्न, मिस्ट्रामिंग फिल्डर जज करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. इट्स अ क्लीन फिनिश. असं वाटलं होतं चेंडू फिनिश होऊ शकणार नाहीये, पण कॉन्फिडन्स होता सुहास यांच्याकडे आणि आता प्रचंड ताकद झोकत असताना चेंडू पाठवून दिला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर बिग हिट, सिक्सर. खरं तरी खेळपट्टी म्हटलं की फलंदाजांकरता नंदनवन. अगदी कालच्या दिवसामध्ये देखील आपण उद्घाटन सामना पाहिला जिथे 76 धावा सक्सेसफुली चेस केल्या.
एस एस सोनापाडा टीमनं सरलगाव स्ट्रायकरच्या विरुद्ध खेळत असताना स्टील 1 to लेफ्ट. .49 ऑन बोर्ड. 6 धावेची आवश्यकता. विषयमध्ये एक्झिक्यूट केला स्ट्रोक. लॉंग ऑफला संधी होती फिल्डरला, संधी इथे गमावली आहे. कॅच ड्रॉप. रन घेण्याचा प्रयत्न होत नाही. योगेश कोरचा अंपायर सिग्नल. थर्ड ओव्हर इज कंप्लीट. षटक तिसरं मैदानामध्ये समाप्त होतं. ड्रिंक्सटॉले मैदानाकडे जाईल. मॅचचं इक्वेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारे. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये आता विजयासाठी करायचे आहेत फक्त धावा 6 आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाला. इट्स ओव्हर टू यू डीजे कल्पेश. आवश्यकता आहे. पूल केला आणि पूलचा फटका ठरला सक्सेसफुल. एम एस धोनी स्टाईलला सामना संपवला. योगेश कोरनं हा येतो त्याच्या बॅटमधून. डावाचा षटकार 5वा आणि पहिला विजय आता मिळतोय या पहिल्या लढतीमध्ये टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाला. गुड लक अँड वेल प्ले बॉयज अँड टफ लक टीम भुवन.